नमस्कार मंडळी. तर कोणाकोणाला हा खरवस आवडतो? तर आमच्या गाईला हे वासरू झालं आहे तांबड्या आणि पांढऱ्या कलरचं. खूप चपळ आहे. फक्त 4 दिवसांचं आहे हे वासरू आणि खूपच हुशार आहे. वाटतच नाही की हे 4 दिवसांचं वासरू आहे. तर आता खरवस आज आम्ही बनवणार आहोत. तर तुम्हाला रेसिपी हवी असल्यास मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा ऑलरेडी तयार करून ठेवला होता आईने. असा खूप मस्त झालेला आहे, घट्टसर अशा दुधाचा आणि चव पण खूप छान आहे ह्याची, एकदम पूर्ण मलाई जशी. तर याच्यामध्ये गूळ, जायफळ पूड, वेलची पूड आणि साखर टाकून बनवलेला आहे. काही लोक साखरेचा न बनवता गुळाचा खरवस बनवतात. गुळाचा पण चवीला खूप छान लागतो, पण आमच्या घरामध्ये साखरेचा सर्वांना आवडतो. तर काही जण हा खरवस बनवतात, पण तो खूपच पातळ होतो, कारण की व्यवस्थित त्याचा अंदाज आला पाहिजे. दूध किती घ्यायचं, पुन्हा ते खरवसासाठी लागणारं ते दूध किती घ्यायचं, साखर किती टाकायची, ते समप्रमाणात असल्यावर असं घट्टसर असे हे निघतात. हे बर्फीसारखे, एकदम मलाईसारखे हे पीसेस निघतात. आणि हा खरवस शिजण्यासाठी किमान 1 ते दीड तास तरी लागतोच. आणि हा खरवस आम्ही विशेष म्हणजे चुलीवर बनवलेला आहे, त्यामुळे त्याला अशी एक वेगळीच टेस्ट आली आहे. तर तुम्ही पण एकदा गॅसवर न करता, जर तुमच्याकडे चूल असेल तर चुलीवर बनवून पहा, तुम्हाला टेस्ट कळेलच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.